नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत त्यांच्या जागेवर. खूप छान वाटतंय. 1.5 दिवसाचाच येतो गणपती, पण खूप छान फील होतं. तर आज सत्यनारायण ही आहे, महाप्रसाद ही आहे, तर त्याची व्हिडिओ लवकरच येईल. आता हे मिनी व्लॉग आहे ना, त्याच्यामुळे जास्त मोठी मला टाकता येत नाही. सत्यनारायणच्या पूजेला माझी बेस्ट फ्रेंड बसणार आहे तेजू, जी आम्ही दोघी एकत्र शाळेत येतो म्हणजे मुलांना ज्ञान करायला. ते इथे भट फॅमिली बनवत आहेत सत्यनारायणचा प्रसाद. दरवर्षीचा त्यांच्या हातूनच होतो आमच्याकडे आणि एक नंबर प्रसाद बनवतात सत्यनारायणचा प्रसाद बनवायला ते. तर ना इथे सगळं 5.25 किलो घेतलेला आहे. आणि चला तुम्हाला मी गणपतीची मूर्ती दाखवते. ही आहे बालमूर्ती गणपतीची आणि मोठा राजा आमचा समोरच बसलेला आहे. तर एका साईडला ना तूप टाकून झाल्यानंतर त्यांनी 5.25 किलो रवा घेतलेला आहे. तो रवाही भाजून घेत आहेत. ही व्हिडिओ ना मला पूर्ण करायची होती, पण कुठे ना कुठे मला बोलवत होते, त्याच्यामुळे मी जात होती, म्हणून ही व्हिडिओ मला पूर्ण करता आली नाही. पण प्रसाद ना खूप सुंदर छान झालेला होता. लिटरली तो दुसऱ्या दिवशी आम्हाला राहिलाच नाही आहे. तर हा आहे आमच्या एरियातला बॉन्ड. जो गणपती आल्यापासून त्याची जागा काही त्यांनी सोडलं नाही. म्हणजे मुक्या प्राण्यांनाही किती प्रेम असतं बघा. आणि इथे जेवणाची तयारी चालू आहे. साधारण 1,500 माणूस तरी महाप्रसादाला येतो जेवायला. ते इथे जी माझी मैत्रीण आहे ना तेजू, तिच्या वडिलांनाच ही आम्ही ऑर्डर दिलेली आहे. आणि बाजूला काकी आहेत ना, ते इथे ना काय झालं माहिती आहे, मी जेव्हा गणपतीला नैवेद्य दाखवत होते ना, आणि आज गुरुवार आहे, बाबांची पूजा वगैरे झाली, पण बाबांनी ना हा छोटासा असा कौल दिलेला आहे मला. आणि इथे माझी मैत्रीण तयार होते. ही आहे माझी मैत्रीण तेजू, जिला ओटी भरली. त्या ओटीमध्ये वेणी होती, तर ती वेणी लावायची होती आणि आता ती सत्यनारायणच्या पूजेला बसणार होती. तर ती बसणार होती म्हणून ती मला बोलली, हार्दिकला आणशील का? तर मी गेलेली हार्दिकला आणायला. आणि अन्वी बोलली, बाप्पा आहे ना 2 दिवस, तर मी जाणार नाही आहे शाळेत. तर फुल धमाल होती तिची. इथे आलेला आहे रघुवीर, अन्वीचा म्हणजे लहानपणापासूनचा मित्र. म्हणजे तो डिसेंबरमध्ये झाला आणि अन्वी जानेवारी 20मध्ये झालेली आहे. तर रघुवीर पुण्यावरून आलेला, जेवण वगैरे करून मग ते निघालेले. तर चला आरतीची तयारी झाली. तर इथे पांच्या काकींकडे जो गणपती बसतो ना, त्यांचं जेवण होतं. तर हे जेवण अशा प्रकारे होतं. तर हा मिनी ब्लॉग कसा वाटला हा कमेंट